नंदुरबार जिल्ह्यातील 1,06,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा झालाय। जिल्ह्याला या योजनेतील शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी 20,85,00,000चा निधी मिळालेला आहे आणि केंद्र सरकारच्या या योजनेतील पैशांमुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केरळच्या लालबाग आंब्यांची आवक सुरू झाली आहे। या आंब्याला जालना बाजारामध्ये 140 ते 170 रुपये प्रति किलो असा दर मिळतोय। सध्या आवक कमी असल्यामुळे आंब्याचे दर वाढल्याचं दिसतंय, पण आवक वाढल्यानंतर आंब्याचा दर कमी होऊ शकतो। नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाच्या पीक काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग आहे, मात्र शेतकऱ्यांना मजूरच मिळत नाहीये। गरजेच्या वेळी मजूर उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक पैसे देऊन मजूर आणावे लागतात। रोजगाराच्या शोधात अनेक मजूर स्थलांतरित झाले, त्यामुळे जिल्ह्यामध्ये मजूर उपलब्ध नाहीत अशी स्थिती आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये उन्हापासून पपई फळांना वाचवण्यासाठी शेतकरी पेपर आणि प्लास्टिकचा सहारा घेतात। यामुळे शेतकऱ्यांना 1 एकरामागे 3 ते 4 हजार रुपयांचा खर्च लागतोय। कुंभमेळा संपल्यानंतर पपईच्या दरामध्ये आता घट झाली आणि त्यामुळे तापमानामुळे सुद्धा खर्च वाढलाय आणि अशात शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट उभं ठाकलंय। मध्य प्रदेशमध्ये खरेदी केलेला 3,88,796 टन सोयाबीन खुल्या बाजारात विक्री करण्यात येणार आहे। 3 मार्च पासून या संदर्भातील प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। मात्र सरकारच्या या भूमिकेमुळे सोयाबीनच्या दरामध्ये अधिक घसरण होण्याची शक्यता आहे। दक्षिण रायगडमधील कलिंगडांना परदेशामध्ये मागणी वाढली आहे। पारंपरिक भातशेतीला बगल देत जिल्ह्यातील युवकांनी कलिंगडाची यशस्वी लागवड केली। या दर्जेदार उत्पादनाला आता परदेशात सुद्धा मागणी आहे। राज्यामध्ये एकूण 79,441 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। लाल कांद्याला येवला बाजारामध्ये कमीत कमी 500 तर सरासरी 2,200 रुपयांचा सर्वसाधारण दर मिळतोय, तर धुळ्यामध्ये 2,200 आणि नागपुरात 2,450 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय। जालना जिल्ह्यामध्ये 15,000 हेक्टर क्षेत्रावर शाळू ज्वारीची लागवड करण्यात आली आहे। यंदाच्या रब्बी हंगामामध्ये शाळू ज्वारीकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल आहे। घनसावंगी तालुक्यामध्ये 13,926 हेक्टर क्षेत्रावर सर्वाधिक लागवड करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये नवीन हंगामातील मिरचीची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आहे, मात्र मिरचीचा मोठा साठा शिल्लक आहे, त्यामुळे यंदा लाल मिरचीचे दर घसरलेत। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दर 40% कमी आहेत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुर्गम भागातील शेतकरी स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेत आहेत, मात्र जिल्ह्यामध्ये स्ट्रॉबेरीला बाजारपेठच नाही, त्यामुळे ती उत्पादन केलेली स्ट्रॉबेरी विकायची कुठे असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना आहे। शिवाय या सगळ्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च सुद्धा निघणं मुश्किल आहे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय। विदर्भामध्ये 1,25,000 हेक्टर क्षेत्रावर संत्र्याची लागवड करण्यात आली आहे। सध्या संत्रा पट्ट्यामध्ये आंबिया बहरातील फुलं तसंच लहान आकाराच्या फळांची गळ होते, त्यामुळे शेतकरी आंबिया बहरासाठी उपाययोजना करतात। अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झाली आहे। सोयाबीनची शासकीय खरेदी बंद असल्यामुळे घरात सध्या घसरण पाहायला मिळते आणि एका महिन्यामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये प्रति क्विंटल 1,000 रुपयांची घसरण आहे। हमीभावापेक्षा सुद्धा कमी दर मिळतोय, त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत।